छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर अर्थात सिव्हिल हॉस्पिटल श्री महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डॉक्टरांच्या आदेशान्वये विविध रक्त चाचण्या प्रक्रियेत दिनांक 1 एप्रिल 2022 ते दिनांक 16 सप्टेंबर 2024 या काळातील रक्त चाचण्यांचे बोगस बिल काढल्याने या काळातील लाभधारक प्रोप्रायटर सोमनाथ स्वामी, प्रकाश हंजगे, डॉक्टर शैलेश पटणे, श्री साई डायग्नोस्टिक या लाभधारकाची चौकशी होणे गरजेचे आहे। कारण सदरील योजनेअंतर्गत संबंधित डॉक्टरांच्या कोणत्याही संमती किंवा आदेश नसताना संबंधित रुग्णांच्या चाचण्यांचे फॉर्म भरल्याशिवाय रक्त चाचण्या करणे बंधनकारक असताना तसे न करता डॉक्टरांच्या फॉर्म विना व त्यांच्या सही विना मोठ्या प्रमाणात एकाच रुग्णाचे अप्रूव्हल व अनेक रुग्णांच्या एकाच पेशंटचे 20 ते 25 चाचण्या वेळोवेळी करण्यात आलेल्या आहेत। तसेच पेशंटचे रोग निदान खात्री झाल्यावर त्याच पेशंटचे 20 ते 25 वेगवेगळ्या रक्त चाचण्याही करण्यात आलेल्या आहेत। त्या सर्व रक्त चाचण्या रुग्णांच्या आजाराशी काहीही संबंध नसताना करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे डॉक्टरांच्या सहीचे व रुग्णांच्या नावे फॉर्म भरून चाचणी करणे बंधनकारक असताना तसे न करता डॉक्टरांच्या सही व बनावट शिक्के तयार करून त्यांचा वापर रक्त चाचण्यांसाठी करण्यात आले आहे। लाभधारक श्री साई डायग्नोस्टिक सोलापूर हे मनमानी व बेकायदेशीर पद्धतीने डॉक्टरांच्या संमतीविना आर्थिक फायदा होईल या उद्देशाने रुग्णांच्या जीवाशी छळ करण्यात आलाय। तसेच त्यांचे करार मुदत संपलेले असताना सुद्धा 6 महिने मुदतवाढ का देण्यात आली या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या असून दिनांक 1 एप्रिल 2022 ते 16 सप्टेंबर 2024 या काळातील सर्व बिलांची सखोल निपक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी तत्काळ समिती स्थापन करून यासंबंधित जे अधिकारी व कर्मचारी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी। तसेच पूर्ण चौकशी होईपर्यंत कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये व या लाभधारक श्री साई डायग्नोस्टिक यांचे नाव शासनाच्या काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे। अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमच्या प्रहार संघटनेच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येईल। त्यावेळी होणाऱ्या परिणामास प्रशासन व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशाराही देण्यात आलाय। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। आज सिव्हिल हॉस्पिटलचे आपले अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना एक निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनाचा विषय असा होता, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेअंतर्गत पेशंटचे रक्त तपासणी जी आहे, रक्त तपासणी जी प्रक्रिया आहे ती दिनांक 1/4/2022 ते दिनांक 16/9/2024 या काळात पेशंटचे रक्त चाचण्यांचे करोडो रुपयांचा बोगस बिल काढण्यात आलेले आहेत। महिन्याला जवळजवळ 15 ते 20 लाखांचे बिल हे काढत होते। ते टेंडरधारक जे आहेत ते साई डायग्नोस्टिक चे प्रोप्रायटर सोमनाथ स्वामी, प्रकाश हंजगे आणि डॉक्टर शैलेश पटणे असे त्यांची नावं आहेत। त्यांनी शासनाची नाही तर सामान्य जनतेची सुद्धा या माध्यमातून फसवणूक केलेली आहे। एका वेळेस डॉक्टरची चिठ्ठी नसताना, डॉक्टरचं कुठलंही सजेशन नसताना, संबंधित डॉक्टरचं कुठलं पत्र नसताना त्यांनी जे त्यांची ब्लड टेस्ट करून एका माणसाचे जवळजवळ 10 ते 12 ब्लड टेस्ट केलेलं आहे। सामान्य जनतेमध्ये त्यांनी एक भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे। असं भीतीचं वातावरण निर्माण करून शासनाकडून करोडो रुपयाचे बिल काढलेले आहेत। त्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलचे काही अधिकारी असतील किंवा महात्मा फुले योजनेअंतर्गत येणारे काही अधिकारी असतील, हे सुद्धा त्या ह्याच्यामध्ये सहभागी आहे। मी डीन साहेबांना सांगितलं की 8 दिवसात संबंधितांवर 420 प्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांनी जो शासनाचा अपहार केलेला आहे ते सगळे पैसे त्यांच्याकडनं जमा करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। आणि संबंधित जे काही पत्र असतील, मुख्यमंत्री असतील, संबंधित आरोग्यमंत्री असतील, संबंधित आयुक्त असतील, त्यांना देण्यात आलेला आहे। जर 8 दिवसात संबंधित गोष्टीसाठी निर्णय नाही घेतला तर फार मोठ्या प्रमाणात प्रहार स्टाईलने आम्ही आंदोलन करू। या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद। मुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण जे काही सामान्य जनतेला मदत करत आहात, उदाहरणार्थ लाडकी बहीण असेल, त्याच्यानंतर अनेक योजना आपण देत आहात, पण जनसामान्यांची लूट करणाऱ्या अशा लोकांवर सुद्धा कारवाई करणे हे योग्य गरजेचं आहे। आपण सामान्यांचे मुख्यमंत्री आहात। जर सामान्यांचे मुख्यमंत्री असेल तर अनेक सोलापूर जिल्ह्यातील प्रश्न प्रलंबित आहेत, ते मार्गी लावा उद्या आल्यावर ही विनंती करतो आपल्या माध्यमातून। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.